उदय सामंत जी आपल्यासोबत जोडले जात आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. उद्योग मंत्री, त्यांना विचारलं पाहिजे की हे उद्योग धोरणाअंतर्गत आपण त्यांना ड्युटी कुठची जमीन आहे किंवा काय याची मी माहिती घेतो, कारण अचानक मला हा प्रश्न विचारलेला आहे. परंतु या पूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन मी नक्की महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवेन. पण मी उद्योग मंत्री झाल्यानंतर कुठेही नियमबाह्य काम केलेलं नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे, त्याचा खुलासा देखील मी करेन. परंतु सध्या हे प्रकरण मला काय आहे ते माहिती नाही आहे. याची व्यवस्थित माहिती घेऊन मी नक्की आमच्या विभागामार्फत याचा खुलासा करेन. पार्थ पटेलने जमीन घेऊन तिथे IT सेंटर सुरू करणार आहे असंच भासवलेलं आहे. आणि IT सेंटरला जे काही सवलती मिळतात त्या सवलतीमध्ये हा एक पार्ट आहे की स्टॅम्प ड्युटी माफ होते की स्टॅम्प ड्युटी कमी होते. त्या अनुषंगाने हे सर्व घडलेलं आहे. स्टॅम्प ड्युटी माफ करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी कॅबिनेट सब कमिटीमध्ये येतात. या कॅबिनेट सब कमिटीमध्ये माननीय मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचे सदस्य असतात, मी देखील त्याचा सदस्य असतो. आणि 6 ते 7 IAS ऑफिसर जे सिनियर IAS ऑफिसर आहेत ते याचे सदस्य असतात. त्याच्यामुळे नियमबाह्य होण्याची शक्यता देखील सुतराम नाही. तरी देखील त्या प्रकरणाची पूर्ण माहिती घेईन आणि त्याच्यावर मी वक्तव्य नक्की करेन आणि त्याचा खुलासा करेन. नक्कीच सर, एकंदरीतच आपण बघितलं तर शासकीय जमीन, आपण असं कोणी शासकीय जमीन आहे ती अशी कोणाला विकू शकतो का प्रायव्हेट सेक्टरला? नाही, पहिली ह्याच्यामध्ये माहिती घेतली पाहिजे नक्की जमीन कुठची आहे, जमिनीवर नक्की काय होतंय. कारण MIDCच्या जमिनीवरच प्रकल्प उभे राहतात अशातला भाग नाही. प्रायव्हेट जागेवर देखील प्रकल्प उभे राहत असतात. प्रायव्हेट जागेवर प्रकल्प उभे राहिले तरी देखील त्यांना आम्ही इन्सेंटिव्ह देत असतो. त्याच्यामुळे नक्की प्रकरण काय आहे हे तपासून बघावं लागेल. मला त्याच्यातली अजून काहीच माहिती नाही, कारण अचानक मला तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. पण त्याची माहिती घेऊन तुम्हाला देखील आम्ही G24 तासला त्याचा खुलासा करू आणि अन्य सगळ्या प्रसारमाध्यमांना देखील नक्की ती परिस्थिती काय, वस्तुस्थिती काय हे सांगू. सर, या संदर्भातली काही चौकशी लागणार की जे अधिकाऱ्यांनी असं काय केलं असेल त्याचं? नाही, मुद्दा असा आहे की प्रकरणच मला माहिती नाही आहे, नक्की जागा कुठची आहे हे देखील मला माहिती नाही. फार वेगाने गेली ती फाईल. 2 दिवसापूर्वी केला जातो आणि 2 दिवसातच अर्ज मंजूर होतो. जागा असेल तर मी आता तातडीनं आपल्याशी बोलणं झाल्यानंतर सिओनशी चर्चा करेन, तिथल्या आरोशी चर्चा करेन. नक्की काय झालंय हे तुम्हाला मी 1 तासाभरामध्ये सांगू शकतो माहिती घेऊन. तासभर तुम्ही हा कार्यक्रम देखील आमचा सगळा जो शाखांचा आहे तो देखील जनतेला दाखवा. किती मोठ्या पद्धतीनं रिस्पॉन्स मिळतोय हे देखील महाराष्ट्राला कळते, मुंबई महानगरपालिकेमध्ये. आणि याच कालावधीमध्ये त्याची माहिती घेतो आणि पुन्हा एकदा तुमच्याशी बोलतो.